आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। सध्या शेतकऱ्याच्या चळवळी दाबण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीच्या सरकारपासून महाराष्ट्राच्या सरकारकडून गेली 5 वर्ष सातत्याने चालू, शेतकऱ्याच्या अंगावर ट्रॅक्टर टाकण्यापर्यंत दिल्लीचं सरकार गेलं होतं। कृषी कायदा रद्द करण्याकरता या देशातल्या शेतकऱ्यांना रक्त सांडावं लागलं आणि त्यानंतर कुठे कृषी कायदा रद्द झाला। तसेच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन देऊन सुद्धा कर्जमाफी न देणारे हे सरकार शेवटी शेतकऱ्यांच्या चळवळीचा दबाव पाहून कर्जमाफीला तयार झालं, परंतु देत असताना त्यांच्या पदरात पडू नये या पद्धतीच्या सगळ्या अटी त्याच्यामध्ये टाकण्यात आल्या। मला रोहित दादाचं अभिनंदन याकरता करायचं आहे की साहेब, शेतकऱ्याची चळवळ गेल्या अनेक वर्षानंतर तुम्ही एका प्रश्नावर का असेना ती महाराष्ट्रामध्ये यशस्वी करून दाखवत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा चळवळीवरचा जो विश्वास गेला होता तो विश्वास या निमित्ताने दृढ झालेला आहे। म्हणून मी शरद जोशींच्याही चळवळीत होतो, त्याच गावामध्ये एकच नारा होता की शरद जोशी चंद्राची कोर, सारे पुढारी हरामखोर। पण आज ती जागा अपुरी पडलेली आहे। तुम्ही ही सतत चळवळ चालवली। महाराष्ट्राचा मूलभूत धर्माचा आधार शेती आणि शिक्षण आहे आणि तुम्ही या दोन क्षेत्रामध्ये चळवळ करत आहात। शेतकऱ्यांच्या त्या भावना आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या भावना या रेषीवर मांडून त्याचा निर्णयात्मक निर्णय घेण्यासाठी आपण यशस्वी झाला। म्हणून शेतकऱ्यांची चळवळ यशस्वी करण्यासाठी आम्ही तुमचं अभिनंदन करतो। आपण सतत प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मनातली चंद्रकोर तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। चळवळीचं सातत्य पेपरफुटी ही ह्या सरकारला लागलेला रोग आहे। हे फोड ते फोड, पेपर फोड, बँका फोड, माणसं फोड, मंदिर फोड, राम मंदिराची तिजोरी फोड, फोडणं दानपेटी फोड, हा फोडणं यांचा दायी भाव आहे। शेवटी ते एकमेकाचे डोके फोडतील हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। या सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नतमस्तक व्हायला लावणारे रोहित दादा पवार यांचे आम्ही पहिले अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि शेतकरी अन्नदाता सुखी राहायला पाहिजे यासाठी लढ्यासाठी जेवढ्या हिमतीने दादा उतरले, पंढरपूरच्या ठिकाणापासून ते संभाजीनगर पर्यंत आंदोलन पुढचं आंदोलन जाहीर करता हे सरकार नरमले आणि शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफी 2 लाखाची जाहीर केली। त्याबद्दल सगळ्यांच्या शेतकऱ्यांचे सर्व संघटनांच्या रोहित दादा पवारचे विशेष अभिनंदन करण्यासाठी आम्ही आज फटाके वाजवून स्वागत केलेले आहे। आणि रोहित दादांच्या पाठीमागे सक्षमपणे परत एमपीएससी, नीट, टीईटी परीक्षा शिक्षण विभागामध्ये जे घोटाळे चालू आहेत, जे अन्याय चालू आहेत, त्यासाठी पुढच्या आंदोलनासाठी आम्ही त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी आज सगळे एकत्र आलेलो आहे। त्यांनी म्हणजे सरकारने सुद्धा रोहित दादाचं नेतृत्व मान्य केले की खरं विरोधी पक्ष नेता कोण आहे, कोण होऊ शकते आणि कोणासमोर सरकार झुकू शकते, या आंदोलनातून या निर्णयातून हे दिसलंय। आज आनंद उत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। हे शेतकऱ्यांच्या कष्टाचं मिळालेलं, रोहित दादांच्या प्रयत्नामुळे झालेलं हे 2 लाखापर्यंत कर्जमाफीचं यश सरकार जर झुकलं असेल तर रोहित दादांच्या आंदोलनाला झुकलं। जसं पंढरपूरला अन्नत्याग केला आणि तिथं सरकारनं खोटं आश्वासन देऊन त्या ठिकाणी रोहित दादांना उठवलं, पण जेव्हा रोहित दादांच्या आणि शेतकऱ्यांच्या या महाराष्ट्राच्या लक्षात आलं की दुसरं आंदोलन त्यांनी छत्रपती संभाजीनगरला सुरुवात केली आणि ते आंदोलन प्रचंड मोठं होतं, अधिवेशन चालू होतं आणि त्या ठिकाणी त्यांना दखल घ्यावी लागली आणि दखल घेतल्यानंतर परदेशी समितीच्या समोर जाऊन दादांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाबद्दल आणि त्यांच्या कर्जमाफीबद्दल आणि राहिलेली सरसकट कर्जमाफी जर कोण या महाराष्ट्राला देऊ शकेल ते रोहित दादा पवारच देऊ शकतील आणि त्यांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र शेतकरी राजा त्या ठिकाणी उभा आहे आणि भविष्यात सुद्धा
त्या ठिकाणी यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नीट असो, सीईटी असो, MPSC असो, या बाबतीचे घोटाळे जे केंद्र शासनापासून चालू झालेले आहेत त्या बाबतीत सुद्धा न्याय देण्याचं काम तरुणांना आणि त्यांच्या वाचा फोडण्याचं काम हे रोहितदादांनीच केलेलं आहे. त्याला सुद्धा यश आल्याशिवाय भविष्यात राहणार नाही. शिक्षकांच्या आंदोलनाला सुद्धा रोहितदादा रात्रभर जेव्हा मागच्या वेळेस आझाद मैदानावर होते त्यावेळेस सरकार झुकलं आणि काही मागण्या मान्य केल्या. राहिलेल्या मागण्यांना सुद्धा रोहित पवारांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि भविष्यात ते आंदोलन हातात घेऊन शिक्षकांच्या सुद्धा मागण्या मान्य झाल्याशिवाय राहणार नाही.